घरकुल योजनेसाठी गेल्या वर्षी 7,000चे उद्दिष्ट पूर्ण करून कोल्हापूर तिसऱ्या क्रमांकावर होता। या वर्षीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांना एकत्र घेऊन काम करू। महावास योजनेतील घरकुलांची नोंदणी महिलांच्या नावे करा, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यस यांनी केले। जिल्हा परिषदेच्या महावास अभियान 2024-25 जिल्हास्तरीय कार्यशाळा शुभारंभ आणि ग्रामविकास व पंचायत राज विभाग उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत मिनी सरस प्रदर्शन सांगता समारंभात ते बोलत होते। ते म्हणाले, राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे पुढील 100 दिवसांचे सूक्ष्म नियोजन करून जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा। जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या घरकुल योजनांचा लाभ Y201 या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री सूर्यधर योजनेचा लाभ घेण्याबाबत प्रोत्साहित करावे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 100 दिवसात घरकुल बांधलेल्या भुदरगड, गगनबावडा, गडहिंग्लज, कागल, शाहूवाडी येथील लाभार्थ्यांचा सत्कार करून घराची प्रतिकृती भेट देण्यात आली। मिनी सरस विक्री प्रदर्शनात विक्रमी विक्री केलेल्या महिला बचत गटांना वृक्ष व प्रमाणपत्र देऊन यावेळी गौरवण्यात आलं। सरस प्रदर्शनातील टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तूंचा स्टॉल लक्षवेधी ठरला। अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी यावेळी आभार मानलं। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।